नमस्कार सर्व खंडारवासियों नमस्कार। मैंने तो अभी सब पार्टियों में मतलब सबको अभी तो बोल के रखा हूँ। मैंने मेरी बात पार्टियों में सबको बोला हूँ और इंशाल्लाह अगर जो भी पार्टी ने अगर मुझे टिकट दी तो इंशाल्लाह मैं लड़ने के लिए तैयार हूँ। मला असं वाटते का की कंधार शहरातली जी जनता आहे प्रस्थापित लोकांना कंटाळली आहे? हो, मुझे तो बिल्कुल ऐसा ही लगता है क्योंकि मैं रोज सुबह घर के बाहर निकलता हूँ तो मैं सारे देखता हूँ काम कि आज तक कंधार में तो ऐसा कुछ काम नहीं हुआ ना कुछ भी नहीं हुआ। और हम जो है देखते आ रहे हर काम कि सब नेता खाली आश्वासन दे रहे, काम कोई कुछ कर रहा नहीं। बस इलेक्शन आ गया तो सामने आ रहे कि ये कर देता हूँ वो करता हूँ बोल के बोल रहे, लेकिन आज तक कोई किसी ने कुछ किया नहीं। ठीक आहे की नगराध्यक्ष पद जे आहे ते कुणाला मिळालं पाहिजे, कोण झाला पाहिजे नगराध्यक्ष? बघा, जे जनता सोबत आहे आणि जे जनताचं काम करत आहे ते नगराध्यक्ष झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। नगरसेवक पदासाठी उभा टाकत आहे राजकारणामध्ये करत आहे युवक म्हणून, या सामाजिक कार्य जी मी बघा सामाजिक काम भरपूर केलेलं आहे। 5 वर्षापासून मी सामाजिक काम करत आलेलो आहो आणि पुढे पण करणार आहे। आणि छोटी गलीमध्ये म्हणा या संभाजीनगरमध्ये म्हणा इतर कोण्याही भागात मी सामाजिक काम केलेलं आहो आणि सर्वांना माहित आहे की माझं सामाजिक काम मी 5 वर्षापासून हेही काम करत आहे। आपण बघतो की आपल्या भागामध्ये बेरोजगारी खूप आहे, लोकांमध्ये बेरोजगारी खूप आहे। तुम्हाला काय वाटते कंधारचा विकास झालाय? काय वाटते? देखो, कंधार का विकास तो आज तक कोई किसी ने किया नहीं और कंधार का विकास तो हुआ नहीं। कहाँ पर हुआ मुझे बताओ, ऐसी कोई जगह की कंधार का आज भी जो है कंधार में युवा पीढ़ी जो है पूरी बेरोजगार है। मेरे को ऐसा लगता है कि जो भी कंधार में जो बड़े नेता लोग हैं, जो आमदार खासदार जो भी है, तो कंधार में डेवलप होना चाहिए, कंधार में कंपनी आना चाहिए, जो बेरोजगारी है उस पर ध्यान देना चाहिए सब जनों, ऐसा मुझे लगता है। तुम्ही कंधारच्या जनतेला काय आवाहन कराल? कारण आता निवडणुका येणार आहेत नगरपालिकेच्या, काय आवाहन कराल? बघा, माझं एक असं आहे की आता इलेक्शन आलेलं आहे आणि आपण जे वोट करताना असे एक नेता निवडून आणावे की जे आपल्यासोबत असावं, आपलं काम करावं आणि आपल्या वाड्याचं आपल्या प्रभागाचं बघत असावं, असं मतदान आपण करावे। काय बोलतो बघा, वोट करताना आपण सुशिक्षित माणसाला आणि जे डिग्री झालेला जे शिकलेला आहे त्याला मतदान करावं, कारण की आपल्या काही कामं होतात आणि एक मिनिट आणि वोट करताना चांगले विचार करून वोट करावं आणि आपल्या कामात यावं, आपल्या सोबत राहावं, मिळून मिसळून राहावं आणि समजासोबत राहणारे माणूस असं निवडून द्यावे। असं कोणी येतात की मला निवडून द्या, मला असं करा तसं करा म्हणतात, पण तुमचा निर्णय आहे की वोट करताना विचार करून करावे। मध्ये बोललेल्या त्याचा खूप खूप आभार मानतो। धन्यवाद।